Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. नमस्कार. कधी विचार केलाय की कोर्टाचा एक निकाल, फक्त एक निकाल देशाचं सामाजिक चित्र कायमचं बदलून टाकू शकतो? आज आपण बोलणार आहोत 1992च्या त्याच मंडल आयोग खटल्याबद्दल. एक असा निर्णय ज्याचे पडसाद आजही आपल्या नोकरी, शिक्षण आणि राजकारणात थेट उमटत आहेत. तर या संपूर्ण प्रवासात आपण काय पाहणार आहोत? आपण बघूया की या खटल्याची ठिणगी नेमकी पडली कशी, मग सर्वोच्च न्यायालयाने हा वाद कसा मिटवला, आरक्षणाचे ते 4 महत्त्वाचे नियम कोणते आहेत जे आजही लागू होतात, आणि हो, या एका निर्णयाने भारताला कायमचं कसं बदललं. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. एका निकालाने समाज कसा बदलू शकतो पाहूया. हा खटला इतका देश घडवणारा का ठरला? साल होतं 1992. हे फक्त एक कॅलेंडरमधलं वर्ष नव्हतं. खरं तर भारताच्या सामाजिक आणि घटनात्मक इतिहासातला हा एक टर्निंग पॉइंट होता, ज्याने देशाची दिशाच बदलून टाकली. आणि या सगळ्या बदलाच्या मुळाशी होता फक्त एक खटला, इंदिरा साहानी विरुद्ध भारतीय संघराज्य. हा खटला म्हणजे आज आपण जे आरक्षण बघतो ना, त्याचा जणू काही DNA आहे. याच निकालाने आरक्षणाचे सगळे नियम पक्के केले. या खटल्याच्या केंद्रस्थानी एकच मोठा प्रश्न होता: इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसींना सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण देणं हे घटनेच्या चौकटीत बसतं का? या एका प्रश्नाचं उत्तर संपूर्ण देशाला हवं होतं. पण हा एवढा मोठा कायदेशीर संघर्ष सुरू कसा झाला, त्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल आणि बघावं लागेल की एका सरकारी रिपोर्टने देशात अक्षरशः वादळ कसं आणलं. ही गोष्ट सुरू झाली 1979 मध्ये, जेव्हा मंडल आयोगाची स्थापना झाली. 1980 आयोगाने आपला अहवाल दिला, पण तो तसाच पडून राहिला. खरी ठिणगी पडली ती 10 वर्षांनंतर 1990 जेव्हा सरकारने हा अहवाल लागू करायचा निर्णय घेतला. आणि या एका निर्णयामुळे देशभरात आंदोलनांचा वडवा पेटला. प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. आता आयोगाच्या शिफारशीचा आधार काय होता? तर एक आकडा जो खरंच थक्क करणारा होता. आयोगाच्या रिपोर्टनुसार भारतातली तब्बल 52% लोकसंख्या ही ओबीसी होती, आणि याच प्रचंड संख्येच्या आधारावर त्यांच्यासाठी 27% आरक्षणाची शिफारस करण्यात आली होती. मग न्यायालयात सुरू झालं युक्तिवादांचं मोठं रणकंदन. एका बाजूला याचिकाकर्ते होते. त्यांचं म्हणणं होतं की हे आरक्षण समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, गुणवत्तेचं काय होणार? तर दुसऱ्या बाजूला सरकारचा दावा होता की शतकानुशतके झालेला अन्याय दूर करायचा असेल आणि खरी समानता आणायची असेल तर हे पाऊल गरजेचं आहे. या देशव्यापी वादानंतर सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं ते सर्वोच्च न्यायालयाकडे. आता आपण पाहूया की न्यायालयाने यावर नेमका काय तोडगा काढला. तो दिवस होता 16 नोव्हेंबर 1992. देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी तब्बल 9 न्यायाधीश एकत्र बसले होते. भारतीय इतिहासातलं हे दुसरं सर्वात मोठं खंडपीठ होतं, आणि त्यांनी 6-3 अशा बहुमताने तो ऐतिहासिक निकाल दिला, ज्याने देशाचा इतिहासच बदलला. तर न्यायालयाने ओबीसीसाठी 27% आरक्षण वैध ठरवलं, पण ते सरसकट नाही. त्याचवेळी काही खूप महत्त्वाचे नियम आणि अटी घातल्या. या निकालाने एकाच वेळी आरक्षण आणि गुणवत्ता यांच्यात एक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. तर मग न्यायालयाच्या निकालाचे ते 4 आधारस्तंभ कोणते होते? चला आता आपण ते 4 नियम पाहूया, ज्यांनी भारताच्या आरक्षणाची दिशाच बदलून टाकली. हे ते 4 स्तंभ आहेत जे आजही भारताच्या आरक्षण धोरणाचा कणा आहेत. महिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ होता क्रीमी लेअरची संकल्पना. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ओबीसी समाजातले जे लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या ऑलरेडी प्रगत आहेत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, जेणेकरून तो खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल. न्यायालयाचा विचार अगदी स्पष्ट होता. आरक्षणाचा उद्देश शिडीच्या सगळ्यात खालच्या पायरीवर असलेल्यांना वर आणणं आहे. जे लोक आधीच वर पोचले आहेत त्यांना या मदतीची गरज नाही. हीच होती क्रीमी लेअर मागची मूळ भूमिका. दुसरा स्तंभ होता आरक्षणाची एक लक्ष्मण रेषा. न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा नियम घालून दिला की कोणत्याही परिस्थितीत एकूण आरक्षण 50%पेक्षा जास्त असू नये. हा नियम सामाजिक न्याय आणि गुणवत्ता यांच्यात संतुलन साधण्यासाठीच होता. आणि शेवटचे 2 स्तंभही तितकेच महत्त्वाचे होते. न्यायालयाने स्पष्ट केलं की आरक्षण फक्त नोकरीच्या सुरुवातीला म्हणजे अपॉइंटमेंटला मिळेल, प्रमोशनमध्ये नाही. पण त्याचवेळी मागासलेपण ठरवण्यासाठी जात हा एक महत्त्वाचा आणि वैध निकष मानला जाऊ शकतो, हेही न्यायालयाने मान्य केलं. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. बघूया की या निकालाचा भारतावर इतक्या वर्षांनंतरही काय परिणाम झाला आहे.
या एका निकालाने काय काय बदललं? खूप काही. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात ओबीसींचं प्रतिनिधित्व वाढलं. ओबीसी राजकारणाचा मोठा उदय झाला आणि भारतीय मध्यम वर्गाचा चेहरा मोराच कायमचा बदलून गेला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या खटल्याने समानता या शब्दालाच एक नवीन सखोल अर्थ दिला. समानता म्हणजे सगळ्यांना एकाच रेषेवर उभं करणं नाही, तर जो शर्यतीत मागे राहिला आहे त्याला पुढे येण्यासाठी थोडी मदत करणं. म्हणजेच आरक्षण हे समानतेच्या विरोधात नाही, तर खरी समानता साधण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. 1992 साली या खटल्यानं न्याय आणि गुणवत्ता यांच्यात एक नाजूक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. पण आज इतक्या वर्षानंतर तोच प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासमोर उभा आहे. ते संतुलन आजही कायम आहे का? याचं उत्तर शोधणं हेच आजच्या काळातील सर्वात मोठं आव्हान आहे.